मनोज जरांगेंनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली भेट। जरांगेंकडे न्याय मिळवून देण्याची सूर्यवंशी कुटुंबियांनी केली मागणी। यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। पत्रकार परिषदेत मंत्री संजय राठोड यांची माहिती। युगेंद्र पवारांनी वैयक्तिक कारणामुळे अर्ज मागे घेतला। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बारामतीतून पराभूत झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी फेर पडताळणी करण्याची केली होती मागणी। तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना धमकी। धमकीच्या निषेधार्थ परंडा शहरामध्ये कडकडीत बंद। तुमचा संतोष देशमुख करू अशी पत्राद्वारे दिली होती धमकी। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ 28 तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार। मोर्चात सर्व समाज बांधवांनी सहभाग घ्यावा। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिचं आवाहन। वसई तालुक्यातल्या टिवरी ग्रामपंचायतीचा बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर। ईव्हीएम विरोधात ठराव मंजूर करणारी वसई तालुक्यातली ही पहिलीच ग्रामपंचायत। जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच असणार। आमदार अर्जुन खोतकरांनी व्यक्त केला विश्वास। इक्बाल कासकरच्या ठाण्यातल्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई। बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वरूपात घेतलेली मालमत्ता जप्त। कल्याणच्या बलात्काऱ्यांना बदलापूरसारखी शिक्षा व्हावी। आमदार सुलभा गायकवाड यांनी केली मागणी। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रात फेक नरेटिव्ह पसरवलं, ते फेक नरेटिव्ह आम्ही ब्रेक केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। जालन्यातल्या परतूर इथल्या सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र बंद। खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बनावट ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या कारखान्यावर धाड। 2 जण अटकेत। आणि सोलापूरच्या बार्शीमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना। आगीमध्ये जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।